नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मंडळी, माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, कारण की त्याला मिळालेली जी पंच इंद्रिये आहेत त्याच्यामुळेच तो स्वतःला इतर प्राण्यांपेक्षा वेगळा समजतो. तर माणसाची जी पंच इंद्रिये आहेत प्रामुख्याने ती म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि स्किन. तर माणसाला ज्या ज्या गोष्टी डोळ्याने दिसतात त्या गोष्टी त्याला आवडतात. आज एक तशीच भटकंती आहे. मला कळलं होतं की महाडमध्ये एक करमळकर मिसळ म्हणून आहे, ती खूप फेमस आहे आणि तिचे काही व्हिडिओज बघितले होते आणि त्याच्यानंतर ते बघून माझ्या जिभेला जी चव सुटली ती आज मी चव भागवण्यासाठी चाललो आहे महाडमध्ये. आणि खूप प्रसिद्ध अशी करमळकर मिसळ महाडच्या अगदी सेंटर पॉईंटमध्ये आहे, म्हणजे जे महाडचं मार्केट आहे तिथे हे मिसळ स्पॉट आहे. म्हणजे अगदी मुंबई गोवा हायवेपासून तुम्ही हार्डली 1-1.5 किलोमीटरचा तुम्हाला एक्झिट घ्यावा लागतो महाडच्या इथे आणि तिथून तुम्ही या स्पॉटमध्ये पोचता. आणि अगदी वर्दळीच्या भागात असणारी ही मिसळ तुम्ही जर सकाळच्या वेळेत गेलात तर तिथे खूप सारी तुम्हाला वर्दळ पाहायला मिळते. अगदी छोटेखानी असं असलेलं हे करमळकर मिसळ हॉटेल खूप प्रसिद्ध आहे महाडमध्ये. मी पण सकाळी साधारणतः 10च्या आसपास मिसळ खाण्यासाठी गेलो होतो आणि हॉटेल बऱ्यापैकी पॅक होतं. आतमध्ये एक इथे टेबल सिस्टीम, ही शेअरिंग टेबल सिस्टीम आहे, तुम्हाला शेअर करून बसावं लागतं. आणि हे काकांनी मस्तपैकी असे मिसळचे सेट लावलेले आणि जशी जशी गिरायकं येत होते तसे तसे ते हे मिसळ गरमागरम उकळती मिसळ त्या चिवड्यामध्ये टाकून सर्व करत होते. आता माझ्यासमोर आलेले आहे. काकांनी सांगितलं ती डिश या मोठ्या प्लेटमध्ये पलटी करा आणि वरून त्यांनी वाटाणे दिलेले आहेत. इथे वाटाणेसुद्धा मिळतात, त्याच्याबरोबर जो उकडलेला बटाटा असतो तो सुद्धा टॉपअप मिळतो, त्याच्यानंतर कांदासुद्धा टॉपअप मिळतो आणि हा कट जो आपण कट म्हणतो ना, तेलाचा कट, तो अगदी मस्तपैकी वरून त्याने टाकला झणझणीत. आणि ही मिसळ मस्तपैकी मी मिक्स केली, म्हणजे मिसळच्या नावातच आहे मिक्स करून खाणे, तर त्याप्रमाणे केली आणि जो पहिला बाईट घेतला खूप छान अशी उत्कृष्ट अशी मिसळ इथे होती आणि बरं वाटलं. सकाळ सकाळ अगदी झणझणीत मिसळ तुम्हाला खायला मिळाली. आणि या मिसळची चव म्हणजे बाकीच्या मिसळमध्ये कधी कधी कडधान्य असतात, कडधान्य इन द सेन्स मूग असतात, मटकी असते, पण या मिसळची खासियत आहे याच्यामध्ये हे वाटाणे असतात, सफेद वाटाणे उकडलेले. आणि पहिल्या घासातच मी हे तृप्त झालो. त्याच्या जोडीला इथे वडापावसुद्धा सेल होत होता, तर म्हटलं चला वडापाव टेस्ट करूया. आणि वडापाव पण अगदी क्रिस्पी आणि खूप छान असा वडापाव होता. आणि म्हणतात ना, पदार्थाची चव ही तिथल्या मिळणाऱ्या जो पाणी असतं त्या पाण्यावरती ही पदार्थाची चव डिपेंड असते. अशाच प्रकारचं छान असं मिसळ खाऊन मी आता पुन्हा निघालो आहे माझ्या परतीच्या वाटेला. आणि महाड शहर अगदी फिरून त्याच्यानंतर मी चवदार तळ्यालासुद्धा व्हिजिट केली आणि परत मी मुंबईकडे रवाना झालो. तर म्हणजे आजचा हा मिसळचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला फॉलो, सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.